हो भाई साहब। तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हा आहे आपले 11 दिवस बाप्पाचे या सिरीजचा चौथा भाग आणि या भागामध्ये आपण आलो आहोत GSBच्याच म्हणजेच गौड सारस्वत बँक या गणपतीच्या दर्शनाला। हा गणपती 5 दिवसात असतो, तर म्हटलं चला या गणपतीचं दर्शन घेऊया। आणि या वर्षी ना या गणपतीचा 71वा वर्ष आहे, तर चला आता आज जाऊया। खूप लाईन आहे, तर बघू आता आपल्याला कसं दर्शन मिळतं आणि कसं नाही ते। तर चला आता माझ्या मागेच आहे GSBचा गणपती। आता आज जाऊया आणि आपल्याला दर्शन घेऊया आणि हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सुद्धा मी या गणपतीचं दर्शन घडवून देणार आहे। तर चला बोला गणपती बाप्पा मोरया। आता मी आहे या GSBच्या लाईनीमध्ये आणि लाईन बघा म्हणजे जर्नल स्कायवॉक दर्शन आहे आणि ही लाईन आहे ना आता खूप मोठी आहे, माझ्या मागे तुम्ही बघू शकता। पण मुव्हिंग लाईन आहे, एवढा काही प्रॉब्लेम नाही। मी लाईनीच्या एकदम टोकाला उभा होतो। 5 ते 10 मिनिटं झाले असतील मी आता इथे पोहोचलोय। तर बघू आता अजून किती वेळ लागतो। आणि आता रोहित सुद्धा येतोय। रोहित मला असं वाटतं की माटुंगा स्टेशनला उतरलाय, मला नाही वाटत त्याला मी भेटेन। मी वरती स्कायवॉकवर जाईन आणि वर गेल्यानंतर आहे ना मी तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन घडवतो। तुम्हाला वेळ मिळाला ना तर खरंच या गणपतीला या। हा गणपती ना खरंच खूप गोड आहे आणि या गणपतीचा जो आर्ट वर्क आहे म्हणजे या गणपतीवरती जे सोने चांदीचा जो पेहराव केलेला आहे, जो गणपतीला सजवलेला आहे ना, तो खरंच एक नंबर आहे। तर चला आता प्रसाद घेऊया आणि मग इथून आपण निघूया। तर हे बघा इथे हे प्रसाद दिलेला आहे, मस्त असा छोटासा बॉक्स आहे आणि याच्यावरती ब्रँडिंग आहे 71 इयर्स, म्हणजे या गणपतीला 71 वर्ष हा पूर्ण झालेला आहे। तर मित्रांनो फायनली आता आम्ही GSBचा गणपती करून आलो आहोत लोअर परेलचा महाराजा, म्हणजे परेलच्या महाराजाला जी बॅलेन्सिंग मूर्ती आहे। तर चला आता आज जाऊया आणि बघा आता लाईनीमध्ये उभे आहोत, आज जाऊया आणि ती मूर्ती पाहूया। हो भाई साहब, कसली मूर्ती आहे ही बघा, फुल बॅलन्सिंग केली आहे। आपल्या या परळच्या महाराजाचा हा कितवा वर्ष आहे आणि 82वा वर्ष आहे आणि याची बॅलन्सिंग ना तुम्ही बघू शकताय बघा, एक नंबर केली आहे। मूर्तिकारांचं फक्त नाव सांगा आता, अरुण दत्ते। तर यांनी जी ही मूर्ती यावर्षी साकारली आहे ना, ही बघा काय बॅलन्सिंग केलं आहे, खरंच एक नंबर आहे।
तर मित्रांनो फायनली आपला GSBचा गणपती आणि परळमधले काही उरलेले गणपती, जसं आपण बॅलन्सिंगचा राजा म्हणजेच परळचा महाराजा, या सर्वांची रील सोबतच लंबोदर, विघ्नहर्ता हे सर्व आपण या व्हिडिओ मार्फत बघितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो आणि आता आपण भेटूया याच्याच नेक्स्ट भागात, म्हणजेच आपण 5व्या भागात. तर चला, ही व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट सेक्शनच्या बाजूलाच ना एक हाईपचा बटन आहे, तो सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपली ही व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला, आता भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.